मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे वाजले 5:23. थोडा उशीर झाला आपल्याला, 5-10 मिनिटं. ठीक आहे, हरकत नाही. आज आपण स्वतःवर टार्गेट ठेवू की 10 तासाचं काम आपलं झालं पाहिजे. डेली आपण 7.5, 8, 9 तास काम करतो. आज आपण 10 तासाचं टार्गेट ठेवूया. म्हणजे आपल्याला किती असतं, या 3-3:30 ला आपल्याला यावं लागेल. तर बघू आपल्याला हिशोबाने किती काम होते त्यामध्ये. टार्गेट आजचं आपण बघूया किती करता येते. आता इथनं आपण सीएनजी फिल करायला चाललोय आणि बघू किती गर्दी असेल काय आहे. 2 गाड्या सीएनजी बसलेला आहे, कारण काल माझा वीकली ऑफ होता. तर बघू किती वेळ लागतो आपल्याला सुरुवात करायला. आज आलोय आपण कस्टमरच्या लोकेशनला. पहिली राईड आपल्याला उबेरकडनं पडतीये एअरपोर्टची. 260 काहीतरी फेअर आलाय. ओलाची नाही पडली, उबेरची याची आधी एक पडली होती 178 स्वारगेटची, पण ती एक्सेप्ट करायची दुसऱ्याने एक्सेप्ट केली. एक 10-15 मिनिटं थांबलो, वेळ झाला 5:50 सीएनजी फिल करायला गेलो होतो, पण गर्दी भरपूर असल्यामुळे भरला नाही, कारण तिथं 15-20-25 मिनिटं जाणार. त्याच्यापेक्षा आपल्याकडे सीएनजी आहे, 2च गाड्या कमी होता. बघू कुठं भेटला तर आपण सीएनजी फिल करून घेऊ. आणि बघू, कस्टमरला कॉल केलाय, येतो बोललेत. ठीक आहे, आल्यावर कधी पण पहिले कस्टमरला कॉल करायचा, राईड कन्फर्म करायची, नंतर वेट करायचं. नाही तर वेट करणार 5 मिनिटं, नंतर तुम्ही कॉल करणार, मग ते वेळ जाणार त्यामध्ये. ठीक आहे, कॉल झाला, वेट करतोय. राईड कंप्लीट झाल्यानंतर करतो अपडेट की किती आपल्याला फेअर दिला आणि वेळ किती लागला. फर्स्ट राईड जी आणली आपण पिंपरी सौदागरवरनं एअरपोर्टची, तर कस्टमरने वेटिंग टाइम घेतला बराच, 5 मिनिटं त्यांचे, 7-7.15 मिनिटं आपले. तर आपल्याला 20 रुपये वेट टाइम भेटलाय. टोटल 269 रुपये आपल्याला भेटलेत. कस्टमरचं बिल झाले 367. आणि इथनं आपल्याला राईड होत्या खारडीची एक पडत होती, एक अननोन लोकेशन होतं, तर एक पडली आता हिंजवडीची 292 रुपयाची. तर आपण एक्सेप्ट केली आणि एरोमॉलला चाललोय. एअरपोर्टला परत सांगतो, एअरपोर्टला बाहेरनं ट्रिप एक्सेप्ट करायची नाही. एअरपोर्टच्या बाहेरून त्यांना एरोमॉललाच बोलवायचं कस्टमरला, कारण 500 रुपये फाईन पडतो. मला पडला एकदा. तर हे आता आहे आपण सेकंड फ्लोअरला ओला उबेरच्या याला ऑफिसला, ओला उबेरच्या पार्किंग लॉटला. तर एअरपोर्ट पासून आपल्याला हिंजवडीची जी राईड पडली होती, हिंजवडी फेज 1ची, ते आपण आलोय कस्टमरला सोडलंय पीजीला. बहुतेक त्यांना पण लोकेशन माहित नाही, मॅप टाकून आणलंय. तर ठीक आहे, आता आपण इथं आलोय तर सीएनजी घेऊया भरून. आणि सीएनजी भरल्यानंतर तिथं समोरच लगेचच नाश्ता आहे. तर आपण इथं नेहमी जिथं नाश्ता करतो तिथं नाश्ता करून घेऊ. मागच्या आठवड्यात पण आपण केला होता इथं, आणि सीएनजी पण फिल करून घेऊ. आणि या दोन्ही राईडला आपल्याला वेट टाइम भेटलेला आहे. सकाळच्या राईडला पण आपल्याला 20 रुपये आणि आत्ताच्या पण राईडला 24 रुपये वेट टाइम चार्जेस भेटले, कारण कस्टमर फोनच उचलत नव्हतं, त्यांना रेंज नव्हती. मेसेज करत होते, मी कॉल करतोय, त्यांनी रिसिव्ह केला नाही 3-4 वेळा. सो नंतर मेसेज आला, ठीक आहे, त्याच्यामुळे ते 7 मिनिटाचा काहीतरी वेट टाइम आपल्याला भेटलाय. तर 292 जे भेटणार होते आपल्याला, ते 302 रुपये भेटलेले आहेत टॅक्स वगैरे कटल्यानंतर. तर ठीक आहे, आपल्याला 572 आपलं अर्निंग झाले. गाडी चालली 52 किलोमीटर आणि वेळ झालाय 7:41. तर इथं आपण आता नाश्ता करू, सीएनजी भरू. म्हणजे अर्धी टाकीच्या एक गाडीवर आहे, 2 गाड्या खाली बसला होता गॅस. काल आपण थोडं फिरलो, पण मुशीला गेलो होतो, तर त्याच्यामुळं. आणि सीएनजी फिल करून घेऊ. आता किती बसतोय सीएनजी बघूया, आणि इथनं आपल्याला कोण राईड देते ते पण बघू. रॅपिडोकडनं आपल्याला राईड भेटली आहे स्टेशनची. एक आली होती उबेरकडनं, पण ते चाकणची, थाळेगावची या साईडच्या राईड येत होत्या. एक आली ती मुळशीची. एवढ्या लांब जायचंच नाही आपल्याला, तिकडनं रिटर्नच्या भेटत नाही. सो आता रॅपिडोकडनं आपल्याला पुणे रेल्वे स्टेशनची राईड भेटली. इथे 1.5 किलोमीटर पासून पिकअप आहे. तर 280 रुपये फेअर दाखवला आपल्याला, 280 रुपये भेटतील. तर चाललो आपण कस्टमरच्या पिकअप लोकेशनला. बघूया आता वेळ किती लागतो, कारण थोडीशी गरमी पण वाढली आहे आणि सीएनजी आपल्याला इथं भेटला नाही आपल्याला. तर ठीक आहे, बघू किती वेळ लागतो. स्टेशन पासून आपल्याला राईड भेटली होती पिंपरी सौदागरची उबेरकडनं. तर आलोय आपण इथं, आणि कस्टमरचं बिल झालंय 312 रुपये. 269 का 256 आपल्याला भेटले. टोटल आपलं 828 रुपये उबेर आणि 268 रुपये रॅपिडो. तर टोटल अर्निंग झाले 1096 रुपये, समजा 1100 रुपये झाले. आणि 90 किलोमीटर गाडी चालली आणि वेळ झालाय 9:35. तर आता 4 गाड्या सीएनजी आहे. तर आपण इथं भोसरीला जाऊया. थोडं 3-4 किलोमीटर आहे, पण जाऊया आपण, कारण नंतर मग सीएनजी कुठं भेटत नाही. इकडं हिंजवडीला भेटला नाही, तिथं सीएनजी फिल करू आणि परत बॅक टू वर्कला आपण काम सुरू करू आपलं परत.
आणि इथनं राईड आहेत, भरपूर आहेत, पण सीएनजी जर नसेल तर मग काय पॉइंट आहे मग इथनं. त्याच्यासाठी मग सीएनजी भरून घेऊ आधी, नंतर मग आपण बघूया आपण काम पुढं करतोय ते. ओलाचे पण आपल्याला टार्गेट पूर्ण करायचे, तर ओलाचं जर 4 राईड कंप्लीट केलं तर 250 रुपये भेटतील, तर ते मला करायचे. तर बघूया आपण त्याला, ओलाला आता जरा उबेर थोडं शांत करू आणि ओलाला प्रेफरन्स देऊ. तर ठीक आहे, पुढे जातोय ते करतो अपडेट. आलो आपण लाडेवाडीच्या इथं सीएनजी पंपावर. फुल गर्दी आहे, 20-25 मिनिटं लागतील माझ्या हिशोबाने. आणि तिकडं अलीकडच्या सीएनजी पंपावर पण बघितलं, तिथं पण गर्दी होती, पण आपल्याला सीएनजी भरणं पण गरजेचं होतं. 4च गाड्या सीएनजी होतं, नसतं झालं काम आपलं. तर ठीक आहे, सीएनजी भरू आणि इथनं आपण ओला चालू करू फक्त आपण आता. बघूया ओलाचं 4 राईड आपल्याला कंप्लीट करता येतात का. 10-10:30 होतील आपल्याला इथनं निघेस्तो. तर बघूया किती वेळ लागतोय. 1100 रुपयाचं काम झालंय आपलं. पिंपळे सौदागरवरनं आपल्याला डेक्कनची एक राईड पडली होती. आपल्याला 197 रुपये भेटलेत, ऑनलाईन पेमेंट होतं कस्टमरचं. तर टोटल आपलं अर्निंग झाले 1295 रुपये, 1300 रुपये. तर आता ओलाची एक राईड झाली, ओलाची 3 राईड आपल्याला पूर्ण करायच्यात. तर एक राईड पडली होती आता, पण ती सिंहगडची होती, एवढ्याला मग आपण जात नाही. तर अलीकडचीच कुठून तरी बघूया, वेट करू थोडंसं, इथनं पडल. आपटे रोडला आहे मी आता सध्या, डेक्कनला. तर इथनं आता वेट करू, आपल्याला ओलाकडनंच राईड पाहिजे. तर आसपास छोटे छोटे जरी राईड भेटले तरी आपण घेऊया, कारण आपल्याला ते 4 राईड डेलीचे आहे त्यांचं, ते आपल्याला पूर्ण करायचं इन्सेंटिव्हचं. तर बघूया, टाइम झालाय 11:10 आणि गाडी चालली 116. आपलं अर्निंग झाले 1295. तर वेट करूया आपण किती वेळ लागतो बघूया नेक्स्ट राईडसाठी. तर आपल्याला आपटे रोडपासनं ओलाकडनं राईड भेटली होती वाकडची. 297 रुपये कस्टमरचं बिल झालं. आणि तिथनं आपल्याला एक 2-3 किलोमीटर आधीच ॲडव्हान्स राईड पडली होती ओलाकडनंच. काहीतरी मला दाखवलं होतं 3 का 4 किलोमीटरचा फेर. मी म्हटलं राईड अशाच पाहिजेत आपल्याला टार्गेट पूर्ण करण्यासाठी. तर ती राईड पूर्ण केली आणि दुसऱ्या राईडला लगेच गेलो. तर 3-4 किलोमीटरची राईड होती, ती काहीतरी 10-12-15 मिनिटामध्ये कंप्लीट झाली काहीतरी. तर त्याच्या आपल्याला किती भेटले मी पाहिलं नाही, ऑनलाईन पेमेंट होतं. आणि ती राईड कंप्लीट होत नाही तर आपल्याला स्पाईन सिटीच्या मागं चिखली, तर इथली राईड पडली. ती पण 1.5 किलोमीटर पासून ती राईड होती, आदित्य बिर्ला हॉस्पिटलची. आदित्य बिर्ला पासून 1.5 किलोमीटर होतं कस्टमरचं लोकेशन. ॲडव्हान्स राईड होती ती, पण आपण आलो आणि चिखलीला सोडलंय. आता वेळ झालाय 12:38 आणि आपलं 1750 का 1760 रुपयाचं काहीतरी काम झालेलं आहे. आणि आपण ओलाच्या 4 राईड कंप्लीट केल्यामुळं आपल्याला 250 रुपयाचा इन्सेंटिव्ह. तर असं जर टोटल केली तर 2038 रुपये. गाडी चालली 147 किलोमीटर आणि वेळ झालाय 12:39 आत्ता. तर आपण जो सीएनजी भरायचा डिसिजन घेतला तो बरोबर होता, कारण त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित आणि बॅक टू बॅक राईड करता आले. आपण जर सीएनजी भरला नसतं तर मध्ये आपल्याला स्टॉप घ्या, परत सीएनजी शोधा. आणि आज आपण एक व्यवस्थितपणे निघायला, भले आपल्याला 10-15 मिनिटं आज उशीर झाला, हरकत नाही, पण नंतर जे काम केलं, पहिली राईड आपल्याला एअरपोर्टपासनं उबेरकडनं बॅक टू बॅक आपल्या 2-3 राईड झाल्या. रॅपिडोची एक भेटली स्टेशनची, ती झाली. स्टेशनपासनं आपल्याला लगेचच राईड पडली हिंजवडीची. मग आपण उबेर स्टॉप केलं, कारण आपल्याला इन्सेंटिव्ह घ्यायचं होतं आज ओलाकडनं. तर आपण ओलाचं ॲप चालू केलं, फक्त ओला, आणि बॅक टू बॅक 4 राईड आपण ओलाच्या कंप्लीट केल्यात. स्टेशनपासनं आपण चिखलीपर्यंत, डेक्कनपासनं वाकडपासनं आदित्य बिर्लापासनं चिखली नॉनस्टॉप. आणि किलोमीटर कमी आणि राईड आपलं प्रॉपर. सो आपलं काम झालेलं आहे आजचं. आता जर आपल्याला इथनं व्यवस्थित एखादी राईड पडली तर आपण करू, नाहीतर आज आपण इथं स्टॉप करूया, कारण आपलं टार्गेट 2048 रुपयाचं झाले. सीएनजी आता याला 148 म्हणल्यावर 150 किलोमीटर पकडा आणि 4 रुपयाचा रेट पकडला तरी 15 चोक 60, 600 रुपयाचा. तर 580 वगैरे माझ्या हिशोबाने 550 किंवा 580 सीएनजी लागला असेल, 550च पकडा.
तर बाकीचे आपले. तर असं काम करायचं व्यवस्थित, डोक्याला पण प्रेशर राहत नाही. आणि आता पण आपल्याकडे आणखी 2-2.5 तास आहे. जर आपल्याला आणखी जर व्यवस्थित राईड पडलं तर आपण करू शकतो. पण आपलं जे टार्गेट आहे ते तर इनिशियल टार्गेट आपण पूर्ण केलंय कमी वेळेमध्ये व्यवस्थित. तर असं काम डेली झालं पाहिजे. तर बघूया आता इथनं आपण कुठं जातोय, करतो अपडेट.